नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मानकापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराची वार्ड नंबर 49 मधील ग्रामपंचायतीच्या दक्षिण बाजूच्या नागरिकांच्याकडून पोलखोल। वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांना सूचना देऊन सुद्धा निवेदन स्वीकारण्यासाठी अनुपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा निषेध व्यक्त करत नागरिकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या। आज 25/8/2025 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास मानकापूर ग्रामपंचायत दक्षिण बाजूच्या वार्ड नंबर 49 मधील नागरिक आपल्या भागातील समस्या घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मारली। मात्र तिथे निवेदनाचा स्वीकार करण्यासाठी व समस्यांचे निराकरण वार्डातील सदस्य अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांचा राग आणखीनच अनावर झाला। नागरिकांनी आणलेल्या समस्यांचं निवेदन मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ श्री नंदकुमार पप्पे यांनी स्वीकारून पुढील सोमवारपर्यंत ग्रामपंचायतीची एक मीटिंग घेऊन समस्यांचं निराकरण करतो असं आश्वासन दिलं। नागरिकांनी ग्रामपंचायतीला धडक दिल्यानंतर त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळे उपस्थित होते। धडक मोर्चामध्ये भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। त्यांच्या समवेत इरगोंडा जिगन आणि रमेश यादव तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते। आजच्या मोर्चात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या 8 दिवसात कचरा उठाव तसेच पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, लाईटची समस्या निकालात न काढल्यास पुढील सोमवारी म्हणजेच ऐन सणासुदीच्या दिवशी 1 तारखेला भागातील कचरा ग्रामपंचायतीच्या दारातच टाकणार आहे असं महिला वर्गाने ठणकावून सांगितलंय। सदरच्या वार्डात ग्रामपंचायत सदस्य म्हणून जयपाल चौगुले तसेच ॲडव्होकेट संदीप बने तसेच महिला सदस्या जयश्री पुजारी हे तिघेही ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या वार्डात काम करतात। मात्र यांच्याकडून वार्डाचा शून्य विकास झालाय असं हिरगोंडा जिगन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय। भांडाफोड न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार।